अखेर तो क्षण उगवला. उजनी भरलं. उजनीमध्ये 90% आसपास पाणीसाठा झाला आणि आज संध्याकाळी उजनीचे 16 दरवाजे 45 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत. तब्बल 20,000 क्युसेक्स वेगानं उजनीतून पाणी बाहेर सोडलं जात आहे. कारण उजनीमध्ये भीमा नदीतून तब्बल 2 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग उजनीमध्ये येताना दिसतोय आणि त्यामुळे उजनी आज संध्याकाळी सोडलं जाणार अशी घोषणा काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती आणि आता उजनीचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. उजनी 2022 नंतर पहिल्यांदा भरतंय. याचा खूप मोठा आनंद पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, उद्योजकांना, रहिवाशांना, नागरिकांना होतोय. त्याचं कारण असं, गेल्या वर्षी अत्यंत मोठ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. शेतकऱ्यांना प्रचंड संकटाला सामोरं जावं लागलं होतं. उभी पिकं जळून गेली. त्याचा परिणाम पुढच्या वर्षी कदाचित काही कारखान्यांना देखील भोगावा लागणार आहे. परंतु यावर्षी भरलेल्या उजनीमुळं लोकांना दिलासा मिळालेला आहे. उजनी आज संध्याकाळपर्यंत 90% पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच उजनीमध्ये आता अतिशय पुरेसा आणि अतिशय दिलासादायक असा साठा निर्माण झालेला आहे. पुण्याच्या धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळं या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. खरं तर उजनीमध्ये तब्बल 24 नद्यांचं पाणी येतं आणि त्याचा विचार जर करायचा झाला तर हे 24 नद्यांचं पाणी उजनीमध्ये ज्यावेळी येतं त्यावेळी उजनी भरतं आणि उजनी भरल्यानंतर उजनीतून देखील पाणी सोडावं लागतं. आता अशी परिस्थिती आहे की कदाचित नीरा नदी आणि भीमा नदीचा जो संगम आहे नीरा नरसिंगपूरचा, या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकूणच जरी पूर परिस्थितीची शक्यता असली तरी देखील सध्या खूप चांगली परिस्थिती उजनीच्या बाबतीत आहे. कारण उजनीमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा जमा होईल. उजनीमध्ये पिंपळगाव, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंबे या धरणातलं पाणी शिरूर, घोड धरणामार्गे भीमा नदीत येतं. त्याचबरोबर चासकमान, भामा, आसखेड, आंध्र प्रकल्प, वडिवळ, मुळशी या धरणाचं पाणी राहू पिंपळगाव मार्गे दौंडमध्ये भीमा नदीला येऊन मिळतं. तर पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, कळमोडी या धरणांचं पाणी पुणे संगमाच्याद्वारे मुळा मुठा नदीतून पुन्हा दौंडला या ठिकाणी भीमा नदीत मिळतं आणि हे सगळं पाणी एकंदरीत येतं ते उजनीमध्ये येतं आणि त्यामुळेच एवढं सगळं 24 नद्यांचं पाणी येऊनही उजनी कधी कधी भरत नाही. गेल्या वर्षी फक्त 60% पाणीसाठा होता आणि त्यामुळे साहजिकच ह्या वर्षी देखील चिंता होती. कारण जुलै महिना निम्मा उलटत आला तरी उजनीमध्ये पाणीसाठा प्लसमध्ये येत नव्हता. अचानक पाणीसाठा प्लसमध्ये आला कारण पुण्याच्या वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि उजनी यावर्षी भरेल अशी शक्यता, असा दिलासा निर्माण झाला होता आणि त्या दिलाशाचं खात्रीमध्ये रूपांतर झालेलं आहे ते आज. कारण उजनी 90% पोहोचलेलं आहे आणि उजनी 90% पोहोचलेलं आहे याचाच अर्थ शेतकऱ्यांना पुढचं वर्ष अतिशय चांगलं जाईल. जसं शेतकऱ्यांना जाईल तसं सोलापूर शहराचा पाणी पुरवठा देखील या उजनीवरच अवलंबून असतो. त्यामुळं या सोलापूर शहराला देखील या वर्षीची परिस्थिती चांगली जाणार आहे. तोच प्रकार जसा शेतकरी आणि रहिवाशांना पिण्यासाठी आहे तसाच प्रकार उद्योगांसाठी सुद्धा आहे. यावर्षी बारामती MIDC असेल किंवा सोलापूरची MIDC असेल किंवा इतर मध्यंतरीच्या दरम्यानच्या काळातले कारखाने असतील, या सगळ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं. कदाचित महिन्यापर्यंत जर पाऊस पडला नसता आणि पाणीसाठा आला नसता तर बारामतीच्या MIDCला सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई भोगावी लागली असती, सहन करावी लागली असती. परंतु यावर्षी पावसानं खूपच चैतन्य आणलेलं आहे.